आपल्याला नागदेवाडी या ठिकाणी कॉल आला आहे. या ठिकाणी आम्ही भर काढत होते आणि त्यांनी फोटो पण काढून ठेवला आहे. नागजातीचा विषारी साप आहे. तर बघूया आपल्याला सापडतोय का आता. इथंच गेला ना? हाय काय दादा एक मिनिट सारखं जरा मला जागा द्या. हात काय लावू नको हात लाव होल कर तिथंच. ते काय झालं टॉयलेट न मारलेलं नाही सोडा खरं तसं नाही. आता काय जेव्हा लागते होते काय करायचं तर या ठिकाणी ते काम चालू असताना ते सापाला जखम झाले. तर आता त्याला आपण काही करू शकत नाही. असं आम्ही आता त्याला लगेचच नेचरमध्ये रिलीज करणार. आपल्याला वन विभागाकडे देण्याचा तेवढा वेळ घालवायला नको. आपण नेचरमध्ये रिलीज करून टाकणार आहे. जे काय व्हायचं आहे ते नेचर त्याच्याबरोबर ठरवून घे. आपले मित्र जयदीप कामेरे यांच्यातून आपल्याला कॉल आलेला. त्यांच्या घराचं काम चालू आहे आणि बघितलं तर इथं नागजातीचा विषारी साप आपल्याला आढळून आलेला आहे. तर भारतातील 4 विषारी सापापैकी नाग हा एक विषारी साप येतोय आणि ते 4 साप म्हणजे नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे. या नागाच्या शेपटीला दगड लागला होता. जखम छोटीशी होती. प्राण्यांना झालेल्या अशा अनेक जखमा निसर्गात लगेच बऱ्या होऊन जातात. म्हणून आम्ही वेळ न घालवता या सापाला निसर्गात सोडून दिले आणि साप देखील फणा दाखवून निसर्गात सुखरूप निघून गेला. थँक्यू.